नमस्कार मित्रांनो, कविता वाचनाच्या आपल्या या नव्या भागामध्ये मी योगेश तुमचं मनापासून स्वागत करतोय. आजच्या कवितेचं नाव आहे 4 पानांचं आयुष्य. हे आयुष्य फक्त 4 पानांचंच असतं आणि त्यामध्ये प्रत्येक पान हे वेगळं असतं. ते कोणतं आणि कसं असतं ते सगळं आपल्यावर असतं. तेच या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. 4 पानांचं आयुष्य मनसोक्त जगायचं. 4 पानांचं आयुष्य मनसोक्त जगायचं. प्रत्येक श्वास घेताना नवं काही लिहायचं. कुठे बेफाम हसायचं, कुठे मनमोकळं रडायचं. कुठे बेफाम हसायचं, कुठं मनमोकळं रडायचं. प्रत्येक वेळी जगताना हळूच जपून ठेवायचं. पहिल्या पानावरती नवं रूप पाहायचं. पहिल्या पानावरती नवं रूप पाहायचं. बालपण हे सुंदर, त्याला मनभर बोलायचं. खेळायचं, पडायचं, खूप काही शिकायचं. खेळायचं, पडायचं, खूप काही शिकायचं. सुरुवातीच्या या पानात जग सारं लिहायचं. मग नकळत दुसरं पान वाचायचं. मग नकळत दुसरं पान वाचायचं. तारुण्याच्या आरशात स्वतःला तासनतास पाहायचं. पहिलं प्रेम, पहिली कमाई, सारं जग मुठीत घ्यायचं. पहिलं प्रेम, पहिली कमाई, सारं जग मुठीत घ्यायचं. कुठे यश, कुठे अपयश, सतत धडपडत राहायचं. येता येता मग ते पान तिसरं बघायचं. येता येता मग ते पान तिसरं बघायचं. स्वप्न सत्यात उतरवताना घर ते बांधायचं. आई बाबा बायको मुलं साऱ्यांना कवेत घ्यायचं. आई बाबा बायको मुलं साऱ्यांना कवेत घ्यायचं. आपलं सुख बाजूला ठेवून साऱ्यांना सुखी करायचं. मग येतं चौथं पान. मग येतं चौथं पान, जिथे आयुष्य पुन्हा जगायचं. मग येतं चौथं पान, जिथे आयुष्य पुन्हा जगायचं. उतरत्या वयात स्वतःला पुन्हा तरुण करायचं. नातवाच्या हाताला धरून साऱ्या घरभर फिरायचं. नातवाच्या हाताला धरून साऱ्या घरभर फिरायचं. पिकलेल्या केसांकडे पाहत मग आठवात हरवून जायचं. शेवटी शेवटी 4 पानांचंच आयुष्य आहे. शेवटी 4 पानांचंच आयुष्य हे मनसोक्त जगायचं. प्रत्येक श्वास घेताना नवं काहीतरी लिहायचं. नवं काहीतरी लिहायचं. धन्यवाद.